पूर्वी भीती ही रानडुकरांची असायची, पण अलीकडच्या काळामध्ये बिबट्यांची भीती ही वाढायला लागलेली आहे। या सभागृहाने सुद्धा काल एक बिबट्या पाहिलेला आहे, त्यामुळे नक्कीच या सगळ्या बिबट्याचा प्रादुर्भाव हा वाढत चाललेला आहे। याच्यासाठी वन खात्याच्या मार्फत काही उपाययोजना होणं गरजेचं आहे। वनमंत्र्यांनी संवेदनशीलपणे सांगितलं की आम्ही काही बकऱ्या सोडणार आहोत, शेळ्या सोडणार आहोत, त्याच्यामुळे नक्कीच हे बिबटे आपल्या हॅबिटॅटमध्ये जातील, पण याच्यात कुठेतरी लक्ष घालणं गरजेचं आहे। म्हणजे 1972 वाईल्ड लाईफ ऍक्ट हा जो होता याच्यामध्ये शेड्यूल 1 मध्ये हा बिबट्या लेपर्ड हा प्राणी जातो, तर याला कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे। 2018च्या जनगणनेनुसार लेपर्डची जी संख्या होती ही साधारण 14,000च्या आसपास या देशामध्ये होती। आता ही संख्या नक्की वाढलेली आहे, त्याचं सेन्ससही लवकर होणं गरजेचं आहे। हे सेन्सस झालं तर ही वाढलेल्या संख्येमुळे आपण याला शेड्यूल 1 मधनं 2 मध्ये 4 मध्ये किंवा किंबहुना खालीही घेऊन येऊ शकतो। त्यामुळे अशा दृष्टिकोनातून सरकारकडनं पत्रव्यवहार होणं गरजेचं आहे। अनेकदा आम्ही पाहतो की राज्य सरकारच्या वतीने हे सांगितलं जातं की आमच्या अखत्यारीत येत नाही, हे केंद्र सरकारकडे विषय जातो आणि त्यातले त्यात वन खात्याचा आम्ही खूप जवळचा अनुभव घेतलेला आहे। म्हणजे मालडोक सारखा एक पक्षी आमच्याकडे विकासाला अनेक वर्ष आळा घालून ठेवला होता। त्या मालडोकचं अभयारण्य नव्हतं, मालडोकचा वावरही नव्हता, त्याचा वावर नसताना सुद्धा ते सगळं आमचं आरक्षण काढायला आम्हाला खूप काळ गेला होता। त्यामुळे माझी आपणामार्फत वन खात्याला सरकारला एक विनंती आहे की आपण जसं मालडोकचं सगळं एरिया हा रिझर्वेशन मधनं बाजूला काढला होता, तसं आपण लेपर्डसाठी बिबट्यासाठी काही करू शकतो का याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आणि ते होईपर्यंत माझी आपल्यामार्फत एकच मिनिटं घेतो, माझी आपल्यामार्फत सरकारला एक विनंती आहे की हा जो आता बागायत पट्टा आहे, आमच्याकडे आता सौर ऊर्जेच्या माध्यमातून अनेक शेतीपंप बसतातच, पण जे काही शेतीचे कनेक्शन्स आहेत अशांना आपण जर दिवसा वीज द्यायला सुरुवात केली, भले दिवसा 100% देता येत नसेल तर काही भाग दिवसा, काही तास दिवसा आणि काही तास हे रात्री जर वीज दिली तर नक्कीच शेतीची कामं ही दिवसा करता येतील। आणि बिबट्यांचे जे हल्ले वाढलेले आहेत ज्याच्यामुळे हा प्रशासनावरती आणि सरकारवरती जो काही ताण वाढतोय हा सुद्धा काही प्रमाणामध्ये नक्की कमी होऊ शकतो, याच्यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती करतो। मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आभार मानतो। धन्यवाद।